स्वागत आहे मित्रांनो तुमच्या हक्काचं यूट्यूब चॅनल बिडवे ज्ञान प्रबोधिनीवर। मित्रांनो, आपण प्रयोगाची जी सिरीज चालू केली होती त्याच्यामधले कर्तरी प्रयोग बघितला, कर्मणी प्रयोग बघितला आणि भावे प्रयोगामधले प्रधान कर्तृक भावे प्रयोग जो आहे, ठीक आहे, तो प्रकार आपण बघितलेला आहे आणि त्याच्यामधले सकर्मक आणि अकर्मक भावे प्रयोग हे पण बघितलेला आहे। आज आपल्याला बघायचं आहे गौण कर्तृक भावे प्रयोग आणि या गौण कर्तृक भावे प्रयोगाचे 4 प्रकार। त्याच्यामधले आपण पहिले 2 प्रकार आधी बघणार आहे, नंतर 2 प्रकार बघणार आहे। तर गौण कर्तृक भावे प्रयोग म्हणजे काय, तर या भावे प्रयोगामध्ये कर्त्याला कमी प्राधान्य दिलेलं असते, कर्त्याला कमी महत्त्व दिलेलं असते आणि मग त्याला आपण गौण कर्तृक भावे प्रयोग म्हणतो। आणि या भावे प्रयोगाचे 4 प्रकार पडतात, ठीक आहे। पुराण किंवा प्राचीन भावे प्रयोग, नवीन भावे प्रयोग, शक्य भावे प्रयोग आणि समापन भावे प्रयोग, ठीक आहे। तर आपण आता प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोग हा प्रयोग बघणार आहे। ओके, बघा, प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोग, ठीक आहे, किंवा त्याला पुराण किंवा प्राचीनही तुम्हाला म्हणता येईल। तर या भावे प्रयोगामध्ये काय असते, भावे प्रयोगाची लक्षणं ती आहेतच, ठीक आहे। म्हणजे जो कर्ता आहे, ठीक आहे, हा कर्ता तृतीय विभक्तीत असणार आहे। कर्म जे आहे, बरोबर आहे ना, तर कर्म जे असते भावे प्रयोगामध्ये ते द्वितीय विभक्तीतच असते। काय असते, द्वितीय विभक्तीतच असते। परंतु या प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोगामध्ये जे वाक्य असतात ती अकर्मक असतात, या वाक्यांमध्ये कर्म नसते, या वाक्यांमध्ये कर्म नसते। मग आता बघा याची लक्षणं काय आहेत। हा प्रयोग प्राचीन मराठी भाषेमध्ये आढळतो, म्हणजे प्राचीन मराठी काव्यामध्ये अशा प्रकारची वाक्यरचना आपल्याला आढळायची। त्याच्यानंतर वाक्यामध्ये कर्म नसते, ठीक आहे, वाक्यामध्ये कर्म नसते, कारण आपण प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग पण बघितला। मग प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये वाक्यामध्ये कर्म असतेच, ठीक आहे, आणि ते प्रथमांत असते। पण भावे प्रयोगामध्ये प्राचीन वाक्यरचना आढळते, ठीक आहे। प्राचीन भावे प्रयोगामध्ये किंवा पुराण भावे प्रयोगामध्ये प्राचीन वाक्यरचना आढळते, परंतु वाक्यात कर्म नसते, ठीक आहे। त्याच्यानंतर कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो अर्थातच, ठीक आहे। त्याच्यानंतर प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद जे आहे त्या सकर्मक धातूला, म्हणजेच त्या सकर्मक धातूपासून बनलेल्या क्रियापदांना जे प्रत्यय असायचे तसेच प्रत्यय इथे पुराण किंवा प्राचीन भावे प्रयोगामध्ये सुद्धा असणार आहेत। कशाला, क्रियापदाला। परंतु ही क्रियापदं सकर्मक नाहीत, अकर्मक आहेत आणि प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगामध्ये मात्र ती सकर्मक असायची, इथे मात्र ती अकर्मक असतात, एवढा फरक आहे, ठीक आहे। मग आता ही त्याची काय आहेत, लक्षणं आहेत। आता आपण त्याची उदाहरणं बघू। बघा, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, इथे हे जे क्रियापद आहे या क्रियापदाला जे प्रत्यय लागलेला आहे। मग ही वाक्यरचना आपल्याला प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोगासारखी सुद्धा वाटते, पण इथे प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग का होणार नाही, तर हे जे वाक्य आहे स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, हे वाक्य अकर्मक आहे, या वाक्यामध्ये कर्म नाही, ठीक आहे। म्हणजे पापी माणसे सुद्धा पुण्य करून स्वर्गामध्ये येऊ शकतात। मग इथे येणारे कोण, पापी माणसं, आणि येण्याची क्रिया कोणावर होणार आहे, त्या पापी माणसांवरच होणार आहे, आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही, आणि कर्म नाही त्यामुळे या वाक्यामध्ये प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोग होणार आहे, कारण वाक्यामध्ये कर्म नाही आहे। सेम तसंच पापात्मके पापे नरका जाईजे, ठीक आहे, म्हणजे पापी माणसं पाप करून काय करतात, नरकामध्ये जातात, बरोबर आहे। मग इथे जाणारी माणसं पापी माणसं आणि जाण्याची क्रिया त्यांच्यावरच होणार आहे। म्हणजे सरळ सरळ ही वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की या वाक्यांमध्ये कर्म नाही आहे, आणि कर्म नाही म्हणून पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग होणार नाही, याचा भावे प्रयोग होणार आहे। आणि प्राचीन वाक्यरचना असल्यामुळे, ठीक आहे, या क्रियापदांना जे प्रत्यय असल्यामुळे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार आहे, पुराण किंवा प्राचीन भावे प्रयोग। मग इथे लक्षात घ्यायचं की अशी जी प्राचीन वाक्यरचना असते तेव्हा 2 प्रयोग शक्य आहेत, एक प्राचीन किंवा पुराण कर्मणी आणि दुसरा प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोग, ठीक आहे। तर सकर्मक वाक्य असतील तर त्यांचा प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग होणार, आणि अकर्मक वाक्य असतील तर त्यांचा प्राचीन किंवा पुराण भावे प्रयोग होणार। ओके, भावे प्रयोग काय बघणार आहे आपण,
नवीन भावे प्रयोग. ठीक आहे. बघा, नवीन भावे प्रयोगामध्ये कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला असतो आणि कर्म द्वितीया विभक्तीत असते. बघा, आता आपण नवीन कर्मणी प्रयोग बघितला होता. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये काय झालेलं असते, तर कर्त्याला कमी महत्त्व दिलेलं असते, कर्माला प्राधान्य दिलेलं असते. बरोबर आहे. मग आता नवीन भावेमध्ये सुद्धा काय होणार आहे, इथे कर्त्याला कमी प्राधान्य दिलेलं असणार आहे, कर्माला प्राधान्य दिलेलं असणार आहे. आणि मग नवीन कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागत होता. इथे पण कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागणार आहे. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असायचंच आणि ते प्रथमा विभक्तीत असायचं. बरोबर आहे ना. आणि आता इथे मात्र कर्म असणार आहे आणि ते द्वितीया विभक्तीत असणार आहे. कोणत्या विभक्तीत असणार आहे? द्वितीया विभक्तीत असणार आहे. मग याची लक्षणं काय आहेत, तर कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला असतो आणि कर्म जे आहे हे द्वितीया विभक्तीत असते. मग नवीन कर्मणी आणि नवीन भावे याच्यामधला फरक लक्षात घ्या. नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असणार आहे, प्रथम विभक्तीत असणार आहे. इथे कर्म असणार आहे परंतु ते द्वितीया विभक्तीत असणार आहे. ठीक आहे. आणि कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागलेला असणार आहे. मग आता या नवीन भावे प्रयोग जो आहे, या नवीन भावे प्रयोगाची आपल्याला उदाहरणं घ्यायची आहेत. बघा, उदाहरणार्थ चोराला पोलिसाकडून पकडण्यात आले. चोराला पोलिसाकडून पकडण्यात आले. आता इथे लक्ष द्या, पकडणारे कोण आहे, तर पोलीस कर्ता आहे आणि इथे कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. ठीक आहे. आणि पकडण्याची क्रिया चोरावर होणार आहे, हे कर्म आहे. ठीक आहे. आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया विभक्तीत आहे. आणि मग इथे लक्ष द्या, कर्मणी प्रयोगामध्ये सेम अशीच वाक्यरचना असते, फक्त कर्म प्रथमा विभक्तीत असते. इथे मात्र ठीक आहे, कर्त्या शब्दयोगी अव्यय अंत आहे, त्यामुळे कर्तरी प्रयोगाचा विषय नाही. कर्म जे आहे हे कर्म द्वितीया विभक्तीत आहे, त्यामुळे कर्मणी प्रयोगाचा विषय नाही, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांतच असते. आणि म्हणून इथे कर्तरी होत नाही, कर्मणी होत नाही. आणि म्हणून हा भावे प्रयोग आहे आणि कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला असल्यामुळे आपण याला काय म्हणणार? नवीन भावे प्रयोग. ठीक आहे. सेम असंच उदाहरण आपल्याला घेता येईल. बघा, शासनाकडून नागरिकांना कळविण्यात येईल. शासनाकडून नागरिकांना कळविण्यात येईल. कळवणारा कोण आहे? शासन. कर्ता आहे, कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे. कळवण्याची क्रिया नागरिकांवर होणार आहे, नागरिकांना. ठीक आहे. हा शब्द जो आहे हे कर्म आहे आणि इथे कर्म द्वितीया विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे? द्वितीया विभक्तीत आहे. मग कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय लागलेला आहे, त्यामुळे कर्तरीचा विषय नाही, कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांतच असतो, आपल्याला माहिती आहे. कर्मणी प्रयोग इथे होणार नाही, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीतच असते. इथे मात्र कर्म द्वितीया विभक्तीत आहे आणि म्हणून इथे काय होणार आहे? भावे प्रयोग होणार आहे. कर्तरी कर्मणी होणार नाही, भावे प्रयोग होणार आहे आणि आपण त्याला काय म्हणणार आहे? नवीन भावे प्रयोग. आणि आपण त्याला काय म्हणणार आहे? नवीन भावे प्रयोग. ठीक आहे. लक्षात आलं आहे. तर इथे नवीन भावे प्रयोग हा नवीन कर्मणी प्रयोगासारखाच असतो, परंतु इथे फक्त तुम्हाला फरक काय लक्षात येणार आहे की कर्म जे आहे ते द्वितीया विभक्तीमध्ये असणार आहे. कोणत्या विभक्तीमध्ये असणार आहे? द्वितीया विभक्तीमध्ये. ओके. यस.